नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. शिंदे आमदारांना वांद्र्यातील ताजलँड हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून पुरेपूर खबरदारी घेण्यात येते. एकनाथ शिंदेंकडून हॉटेलचे 60 रूम बुक केली असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर भावना गवळी आणि कृपाल तुमाणेंसाठी शिंदेंकडून जोरदार फील्डिंग सुरू आहे. 12 जुलैला विधान परिषदेची निवडणूक आहे आणि त्याआधीच शिंदेंची ही तयारी सुरू झाली आहे. अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून. गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की कशा प्रकारे आता विधान परिषदेचे वारे वाहू लागलेले आहेत. ठाकरेंप्रमाणे शिंदेच्या आमदारांचे देखील बँड्रा ताजलँड हॉटेलमध्ये मुक्काम होणार असल्याची माहिती मिळते. ठाकरे सुद्धा आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत. एकनाथ शिंदेंनी आता आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची पूर्ण तयारी केली आहे. यासाठी हॉटेलमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून बैठका घेणार आहेत आणि सर्व आमदारांचं मार्गदर्शन देखील करणार आहेत. 12 जुलैला निवडणुका होत आहेत विधान परिषदेच्या आणि यासाठी शिंदे गटाकडून ही खबरदारी घेतली गेली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून या पंचतारांकित हॉटेलचे जवळपास 60 रूम बुक केल्याची सुद्धा माहिती मिळते. भावना गवळी आणि कृपाल तुमाणे हे विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे जोरदार फिल्डिंग सध्या लावण्याचं काम सुरू झालेलं आहे. एकनाथ शिंदे यांचं सर्व मतांवरती जातीनं लक्ष असेल असं सुद्धा बोललं जातंय. त्यामुळे गद्दारांना माफी नाही असं सुद्धा त्यांनी ठणकावून सांगितल्याचं कळतंय. आता नेमकं या हॉटेलमध्ये हे सगळे आमदार गेल्यानंतर एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करणार पाहणं महत्त्वाचं ठरेल. नक्कीच गिरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.